देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ जत येथे सर्व पक्ष, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विद्यार्थी, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या अधिकारांचा सन्मान करण्याची मागणी केली। यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिलं। निवेदनात नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करावी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात आली। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासंदर्भात संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांचा सन्मान करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी उपस्थित वक्त्यांनी देशात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली। युवक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये तसेच लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचं संरक्षण करण्यासाठी संघर्ष सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं। या आंदोलनात माजी आमदार विक्रमसिंह सावंत, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, बाबासाहेब कोडक, प्रमोद सावंत, सुजय नाना शिंदे, युवराज निकम, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, शिवसेनेचे अमित बंटी दुधाळ, तानाजी कटरे, ओंकार बंडगर, राम पाटील, सलीम पाछापुरे, निलेश बामणे, गनी मुल्ला, अतुल ऐवळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करावा आणि लोकशाही मूल्यांचं संरक्षण करावं, अन्यथा भविष्यात अधिक व्यापक स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। मोठ्या प्रमाणावर या बीजेपी सरकारच्या विरोधात सर्व ठिकाणी ते तालुका पातळीवर, त्याचबरोबर देश पातळीवर, राज्य पातळीवर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन या सरकारने केलेल्या कारनाम्याची निषेध करण्यासाठी आज एक लाक्षणिक या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं, सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी होतं आहे। खऱ्या अर्थानं हे देशात आणि राज्यात जे काही BJPचं सरकार आहे ते लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून ते करत आहेत। आज नीटची परीक्षा पेपरफुटीच्या निमित्तानं जे केंद्राचे शिक्षण मंत्री त्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आज जे हुकुमशाहीचं BJPच्या सरकारच्या माध्यमातून होतं ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी, या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी एक दिवस लाक्षणिक उपोषण करतोय आणि या उपोषणाच्या निमित्तानं जोपर्यंत धर्मेश केंद्रीय मंत्री, शिक्षण मंत्री यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा राहील आणि या भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल, जेणेकरून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खरं तर पावलं उचलणं गरजेचं आहे। ते सरकार करत नाही आहे, म्हणून आज या जत काँग्रेस कमिटीच्या वतीनं सुद्धा आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देतोय आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा या निमित्त आम्ही निषेध करतो।